बीचच्या साईडला इथे तुम्हाला बरेच काउंटर दिसतील जे तुम्हाला घावणे, चहा, कोकम सरबत, लिंबू सरबत, मोदक खायला भेटतील. सो हॅलो एव्हरीवन, टमी ट्रॅव्हलच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे वेळस कासव महोत्सवचा दिवस दुसरा. तर आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायसाठी आणि आजच्या ब्रेकफास्टमध्ये आहेत घावणे आणि हा टोटल तुम्हाला पॅकेज हा 3500मध्ये भेटणार. त्यामध्ये तुम्हाला 2 दिवसाचं जेवण, एक रात्रीचं जेवण, दोन वेळचा नाश्ता, म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये आयटनरी पकडशाल की तुम्हाला शुक्रवारी पिकअप करतात. सकाळी आपण इथे पोचतो, आल्याला आपण सायटिंगला जातो कासव फेस्टिवलला. त्याच्यानंतर आपण येऊन नाश्ता करतो, त्याच्यानंतर पुन्हा जेवण करतो, त्याच्यानंतर पुन्हा आपण डॉक्युमेंटरी फिल्म आहे संध्याकाळची ती आपण करतो. आणि जेवण आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आपलं दोन्ही पण झालेलं आहे. त्याचं आंब्याच्या जी म्हणजे पाठी दिसत आहे आंब्याच्या बागेत झालेलं आहे. आणि आम्ही पहिल्या दिवशी केला बाणकोट किल्ला आणि आज आम्ही करणार आहोत, आता सायटिंग झालेलं आहे. आता नाश्ता झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत मँग्रोव्ह फॉरेस्ट सफारी आहे तिथे ती करणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही हरेश्वर मंदिर आहे जे उत्तर काशी म्हणतात त्याला, दक्षिण काशी, ते आम्ही करणार. त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाने आणि तिथेच आम्ही मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे जेवण करणार दुपारचं. आणि नंतर आम्ही मुंबईला, म्हणजे आम्ही रात्री 11-12च्या दरम्यान, डिपेंड ट्रॅफिकवरती की तेव्हा आम्ही पोचू. तर तुम्हाला ह्याची संपूर्ण आयटनरी पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा. मी पूर्ण आयटनरी तुम्हाला समजली नसेल तर पाठवेन. आणि अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर मी स्क्रीनवरती भटकंती महाराष्ट्राची इथे मी तुमचं ॲड्रेस मेन्शन करीन, तिथे तुम्ही बघा, त्यांना फोन करा, कॉन्टॅक्ट करा. खूप छान म्हणजे इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि हा इको टूर आहे, जे नॅचरल प्रोसेस होते ती तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. तर नक्की मिस बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. तोपर्यंत आपण जाऊया आता नेक्स्ट स्पॉटकडे. सो आजचा आता ब्रेकफास्ट आहे घावणे आणि चटणी. तर आता आम्ही जाणार आहे वेसवी बाग म्हणजे फेरीबोट सेवेने मँग्रोव्ह फॉरेस्टसाठी. हे त्याचे चार्जेस आहेत आणि याचा टायमिंग आहे हा. आणि आता हे सगळेजण फेरीसाठीच वाट बघतात. फेरीमध्ये बसलं, ह्याच्यामध्ये कार, बाईक, सगळ्या गाड्या असतात. चार्जेसने मेन्शन केलेले हे वेसवी ते बाग मांडले आहे, कोट आहे. आपण आता ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथून आपण मँग्रोव्ह सफारी करणार आहोत. नमस्कार, मी श्रुती तोडणकर. मी काळिंजे गावची रहिवासी असून मी गृहिणी देखील आहे. तुम्ही त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता हा जो आपला प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपला महाराष्ट्र शासन वन विभागाअंतर्गत म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानमार्फत कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजना असा हा आपला प्रकल्प आहे. तर आता आपण सध्या कोकण अर्थात कोकण किनारपट्टीवर बसलेलं छोटंसं आणि निसर्ग सौंदर्य लाभलेलं काळिंजे गावच्या खाडीजवळ आहोत. तर आता आमची मँग्रोव्ह सफारी स्टार्ट झाली आणि बाकीचे सगळेजण बसले. आता आपण दुसरी बघतोय की जेणेकरून ज्यांची वाढ ही कंदिके मार्फत म्हणजे प्रोपॅग्युल मार्फत होत असते. आता बघा तिचं, आता ही तुम्हाला समोरच दिसते बघा, घ्या पुढे घ्या. ही बघा जमिनीत खाली पण तुम्हाला मुळं दिसत आहे. जेवढी जमिनीच्या वरती आहे तेवढी जमिनीच्या आतमध्ये एखाद्या जाळीसारखी पसरलेली असतात. काळिंजेला मँग्रोव्ह फॉरेस्ट जी राईड आहे ती झालेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत हरेश्वर मंदिरजवळ. तर चला आपण आता एक्सप्लोर करूया.
आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि तिथून ती प्रदक्षिणा चालू होते. वीकेंड असल्यामुळे ते बरीचशी गर्दी आहे आणि आमच्यासोबत आलेले जे वेळस टर्टल फेस्टिवल आहे ते पण आलेले आहेत. सो बरीच गर्दी दिसते. तर हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि अशा प्रकारे सगळे स्पॉट कवर झालेले आहेत. आणि असे धोतर आहेत ते तुम्हाला एंट्रीलाच आय थिंक एंट्रीला वॉशरूम्स आहेत, पाय धुवायला जागा आहे, तिथेच एका बॉक्समध्ये तुम्हाला हे असे धोतर मिळतील. तर ते तुम्ही ड्रेप करा आणि एंट्री करा, कारण ते शॉर्ट्स अलाउड नाही आहे. सो दोघांसाठी पण आहे, लेडीज जेंट्स, तरी ह्याची काळजी घ्या. आणि येताना मग हवं तर तुम्ही कॅरी करा ट्रेडिशनल आउटफिट. तर आता आम्ही चाललेलो आहोत तो व्ह्यू बघण्यासाठी, जे रील्समध्ये असा जो बीच आहे तो दर्शन झालेला आहे. सो आता मी इथे हे धोतर ठेवलेलं आहे. तुम्ही एकदम एंट्री केली, हे बुरुज आहेत आणि इथेच तुम्हाला हा बॉक्स दिसेल, त्याच्यामध्ये हे सगळे धोतर आहेत. हा दिसणारा असा व्ह्यू आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या जवळ आनंदवन एक रेस्टॉरंट आहे जे प्युअर व्हेज आहे, तिथे आलेले आहे. आणि हा आहे मेन्यू आणि आमचा हा लागणार आहे बुफे. आणि प्रचंड गर्दी आहे. मेन्यू म्हणजे आहे व्हेज कुर्मा, मुगाची उसळ आहे, आमटी आहे, भात आहे. सगळी डिटेल्स इन्फॉर्मेशन मी मेन्शन केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि काही डाऊट असेल तर मला कॉमेंट करा. सो बाय.